नमस्कार. आज मी बनवणार आहे एकदम झटपट कुरकुरीत आणि चविष्ट रवा पराठा, जो ना फक्त बनवायला सोपा आहे पण खायलाही सुपर टेस्टी आहे. घरात साधे साहित्य असताना काहीतरी वेगळं खायचं असेल तर हा पराठा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे सर्वात आधी ना मी हा रवा पराठा बनवण्यासाठी आपल्याला थोडासा रवा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ते गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 कप मी पाणी टाकून घेतलं. पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चम्मच तीळ टाकायचे, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकायचे, अर्धा चम्मच जिरे टाकायचे आणि 1 कप रवा टाकायचा. आता हा रवा ना तुम्ही कुठलाही घेऊ शकता, बारीक मोठा कुठलाही. तर हा रवा टाकून घ्यायचा. रव्याला भाजायचं नाही, असंच टाकायचा आणि आपल्याला हा रवा शिजून घ्यायचा. जोपर्यंत हा रवा कढई सोडत नाही ना तोपर्यंत शिजून घ्यायचा. तर इथे मी रव्याला मिक्स करून शिजवून घेते. तर बघू शकता खूप छान पराठा होतो. नक्कीच करून बघा. काहीतरी वेगळं खायचं असेल रव्यापासून तर तुम्ही असा पराठा नक्कीच बनवून खाऊ शकता. तर हा पराठा बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होतो. हा रवा पराठा नक्कीच तुमच्या फॅमिलीचा फेवरेट होणार आहे. तर नक्कीच करून बघा. बघू शकता इथे या रव्याच्या मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. तर आता इथे याला मिक्स करायचं. आता झालेलं आहे आणि मी थोडंसं थंड करून घेतला, म्हणजे जास्त थंड करून नाही घ्यायचा, थोडंसं गरमच असताना आपल्याला याला मळून घ्यायचं. तर आता इथे काय करायचं, हा मी रवा एका ताटात काढून घेतला आणि आता याच्यात आपल्याला 1 ते 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकायचं आहे. ते बाइंडिंग छान येण्यासाठी हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे. मी ते 1 ते 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. किंवा तुम्हाला जर नुसतं रव्याचाच पराठा बनवायचा असेल तर तुम्ही रव्याचं सुद्धा बनवू शकता, पीठ न टाकता. पण इथे मी 1 ते 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकलं आणि आता याच्यात आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, कारण हे मिश्रण आहे गरम. तर थोडंसं कोमट असतानाच तुम्ही याला मळून घ्या. तर हे थोडंसं जास्तच गरम आहे म्हणून मी याच्यातनं थोडंसं पाणी टाकणार आहे. तर हातावर मी थोडंसं पाणी घेतलं आणि हे छान आपल्याला जसं चपात्याचं पीठ मळतो ना आपण त्यानुसार याला मळून घ्यायचं. आता इथे थोडंसं तेल टाकायचं आणि परत याला छान असं मळून घ्यायचं. तर बघू शकता मी छान मळून घेते. आणि हो, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रवा शिजवता ना त्यामध्ये ना तुम्ही पालक कापून टाकू शकता किंवा तुम्हाला कुठलीही पालेभाजी टाकायची असेल तर टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता. खूप छान लागतो, अजून टेस्टी होतो आणि हेल्दीसुद्धा होतो. तर इथे चपात्याच्या पिठासारखं हे पीठ मी मळून घेतलं. आता आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे. तर इथे मी चपात्याला जेवढा हुंडा घेतो ना तेवढा हुंडा घ्यायचा किंवा छोटा मोठा कसाही घ्यायचा आणि गोल करून घ्यायचा. पोळपाटाला थोडंसं पीठ लावायचं आणि याची चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची, म्हणजे चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची. तर तुम्हाला जर असं ज्याला करायचं असेल तुम्ही असं सुद्धा करू शकता. पण मी याला लाटल्यानंतर ना एका डब्याच्या ढाकणाने याला मी गोल आकार येण्यासाठी डब्याच्या ढाकणाने करून घेणार आहे. तुमच्याकडे छोटं मोठं कसं असेल त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. मी इथे छोटे छोटेच पराठे करणार आहे त्यामुळे मी छोटंच ढाकण घेतलेलं आहे. जो छोटा डबा असतो ना, हे बघा अशा प्रकारे. तर हा डबा मी घेतलेला आहे आणि याने मी असं गोल करून घेतलं. हे छान दिसतं असं म्हणून मी केलेलं आहे. किंवा तुम्ही असं न करता असं सुद्धा लाटून भाजू शकता. किंवा अशा प्रकारे जर मोठा डबा असेल तर तुम्ही मोठ्या डब्याने सुद्धा करू शकता, मोठे पराठे बनवायचे असतील तर. आणि आता इथे हा पराठा मी तव्यावर टाकून घेतला. त्याआधी थोडंसं तव्याला तेल लावून घेतलं आणि इथे मी आता थोडंसं तेल टाकून अलटीपलटी करून छान खरपूस हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा. तशा प्रकारे मी ते 1 ते 2 तुम्हाला दाखवते भाजून आणि नंतर मी असे सगळे करून घेते. आणि हा पराठा तुम्ही चटणी, कुठलीही भाजी किंवा असा नुसताही खाऊ शकता. तर एक पराठा झालेला आहे. अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा भाजून घेते. तर इथे दुसरा पण मी तसंच करून घेतला. थोडं थोडं साईडने तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं, तुम्हाला आवडत असेल तर. नसेल आवडत तर तेल टाका किंवा तुम्हाला एकदम कमी तेलात पाहिजे असेल तर थोडंसं तेल टाकून तुम्ही भाजू शकता. तर इथे ना मी अलटीपलटी करून छान असा हा पराठा भाजून घेतलेला आहे. तर पहिला झालेला आहे, मी दुसरा पण भाजून घेतला आहे आणि अशा प्रकारे मी 2 पराठे करून घेतले आणि आता मी सर्व पराठे करून घेणार आहे. आणि हो, तुम्हाला जर जास्त पराठे बनवायचे असतील तर तुम्ही रव्याचं प्रमाण जास्त घ्या. म्हणजे इथे ना 1 कप रव्याला 2 कप पाणी लागतं. तर अशा प्रकारे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. तर इथे मी 2 पराठे करून घेतले आणि आता इथे मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत. बघू शकता किती छान झालेले आहेत पराठे. तुम्हाला जर मोठे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही एखादा मोठा डब्बा असेल त्याने असं गोल करून घेऊ शकता किंवा डब्यात नसेल करायचं तर तुम्ही असं सुद्धा लाटून भाजू शकता.
पण रवा असल्यामुळे साईडला थोडा कडा नाहीच्या तुटतात, त्यामुळं असं करून घ्यायचं डब्याने. बघू शकता नरम झालेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे आणि टेस्टी पण झालेला आहे. तर इथे आता मी एका ताट घेते, ताटामध्ये मी चटणी घेते आणि हे पराठे घेते. तर ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.